सुनेत्रा पवारांच्या ड्रायव्हरला अचानक खाली उतरवून सुनील तटकरेंच्या मुलाने स्वतः स्टेअरिंग हातात घेतलं. सुषमा अंधारेंकडून सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणाचा आरोप. चिपळूण येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सावर्डे येथे उपस्थित राहिल्या होत्या आणि त्या खासगी हेलिकॉप्टरने सावर्डेपर्यंत आल्या. तेथून पुढे विवाहस्थळापर्यंत चारचाकी गाडीतून गेल्या. मात्र या प्रवासादरम्यान एक वेगळीच बाब समोर आली. गाडीत असलेल्या शासकीय चालकाला खाली उतरवून अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची घटना घडलेली असल्याने सुरक्षा आणि प्रोटोकॉलच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली. अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे सांगत विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येतो आहे. आता या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. सुषमा अंधारे म्हणाले की सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने हलगर्जीपणा केला जात आहे. अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉल तोडला आहे. सुनील तटकरे यांचे चिरंजीव म्हणून त्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे का? सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेबाबत असा हलगर्जीपणा होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरे यांची देखील चौकशी व्हायलाच हवी, असं तटकरे यांना जाब विचारला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तटकरे आणि पटेल यांना का सुचलं नाही की या अपघाताची चौकशी व्हायला हवी म्हणून? बरं, एवढा मोठा अपघात झाला त्यानंतर तरी सुरक्षेच्या संबंधाने सरकार गंभीर का नाही? वारंवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संबंधाने हलगर्जीपणा का केला जातो? काल ज्या पद्धतीने अनिकेत तटकरे हा प्रोटोकॉल तोडू शकत नाही, त्यांना काय विशेष प्रिव्हिलेज मिळतं काय की ते सुनील तटकरेंचे चिरंजीव आहेत म्हणून? चुकीची गोष्ट आहे. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधाने एवढी मोठी दुर्घटना घडली, त्याला एक महिना उलटला नाही, तोच त्याच कुटुंबातल्या त्यांच्याच पत्नी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात आणि त्यांच्याही सुरक्षेच्या बाबत जर असा हलगर्जीपणा होत असेल तर हे गंभीर आहे, हे चिंतनीय आहे. इव्हन अनिकेत तटकरेंची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरेंना याबद्दल जाब विचारला गेला पाहिजे. अनिकेत तटकरे अशा पद्धतीने सुरक्षा कडे तोडू शकत नाही. विशेष म्हणजे त्यांचे सगळे अंगरक्षक सोबत असताना, त्यांच्या ड्रायव्हरला बाजूला ठेवून, कुठलाही प्रोटोकॉल नसताना अशा पद्धतीने वागलं जातं. आशा बुचके नावाची एखादी भाजपची कार्यकर्तीच पुढे येते, ती उपमुख्यमंत्र्यांना अगदी रेटून पुढे जायचा प्रयत्न करते. म्हणजे एकीकडे हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं राज्य असं वारंवार सांगितलं जातं. एवढ्या वर्षानंतर उपमुख्यमंत्री पदावर का होईना इथे महिला उपमुख्यमंत्री म्हणून लाभलेल्या आहेत, पण त्यांच्या मान सन्मानाच्या संबंधाने जे अक्षम्य हलगर्जीपणा होत आहे, अगदी फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख आल्यावर सुद्धा ज्या पद्धतीने बॅनरबाजी केली आणि या बॅनरबाजीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे फोटो ज्या प्रपोर्शन मध्ये लावले गेले, तुम्ही महिला म्हणून त्यांना दुय्यम स्थान देत आहात का? तुम्ही जाणीवपूर्वक पवार कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा निर्माण करत आहात का? जाणीवपूर्वक तटकरे मी म्हणतील ती पूर्व दिशा असं करतायत का? तटकरेंनी त्यांचा पक्ष म्हणून काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत जर असं वागत असतील तर हा चेअरचा अपमान आहे, हा चेअरशी संबंधित विषय आहे आणि ते चुकीचं आहे. त्यामुळे या सगळ्या संबंधाने निश्चितपणे स्पष्टता आली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने हे सगळे प्रकरण बघितली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.